नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी. पाहुयात काही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. इंधन विक्रीवरील सर्व निर्बंध हटणार. पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीवरील अलीकडेच लागू करण्यात आलेले सर्व निर्बंध उद्यापासून हटवण्याचा सरकारचा निर्णय. व्यावसायिक खरेदीदारांना मोठा दिलासा मिळणार. राज्यभरात चर्चेत असलेल्या केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मुख्य संशयित सिया गोयल आणि चेतन चौधरीला पोलीस कोठडी. दोन्ही बाजूंकडून जोरदार युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयाकडून दोघांना 3 जुलैपर्यंत 5 दिवसांची पोलीस कोठडी. टीईटी पेपर फुटी विरोधात काँग्रेस आक्रमक. काँग्रेस विद्यार्थी संघटनेनं शिक्षण मंत्री दादा भुसेंची गाडी अडवत दाखवले काळे झेंडे. भुसेंनी राजीनामा द्यावा अशी मागणी. विधान परिषदेच्या उपसभापती पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर. उद्या दुपारी 1 वाजता निवडणूक होणार. सभागृहातील विद्यमान संख्याबळाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी या निवडणुकीत उमेदवार उभा करणार की सत्ताधारी महायुतीचा उमेदवार बिनविरोध निवडून येणार याची उत्सुकता. पावसाळी अधिवेशनात मोदी सरकार मतदारसंघ पुनर्रचना विधेयक आणणार. टीएमसी शिवसेना फुटीनंतर 2/3 बहुमतासाठी आशावादी. अधिवेशनाच्या सुरुवातीलाच हे विधेयक संसदेत मंजूर करून घेण्याचा सरकारचा मानस. अमरावतीत धर्मादाय सह-आयुक्तांच्या बनावट पत्राद्वारे मंडळाची 51 लाखांची शेती परस्पर विक्री. विद्या संपादन मंडळ संस्थेच्या अध्यक्षांसह दोघांविरोधात गाडगेनगर पोलिसात गुन्हा दाखल. अमरावतीच्या चांदूर बाजार तालुक्यातील शिरसगाव कसबा येथील मेघा नदीला मोठा पूर. संरक्षण भिंत फुटून गावात पाणी शिरल्याची माहिती. अनेक दुकानं पाण्याखाली, मालही गेला वाहून. मुंबईसह उपनगरात मुसळधार. कोकणात सर्वदूर मेघगर्जनेसह पावसाच्या सरी. राज्यातील 23 जिल्ह्यांना आज पावसाचा येलो अलर्ट. शिरूर तालुक्यात चोरीच्या घटनांमध्ये वाढ. चोरटे सीसीटीव्हीत कैद. पोलिसांनी चोरट्यांचा तातडीनं शोध घेऊन रात्रीची गस्त वाढवावी, नागरिकांची मागणी. आज दोहामध्ये होईल इराण-अमेरिका चर्चा. ट्रम्प यांची घोषणा. दोहाच्या बैठकीत अमेरिकेचे विशेष दूत विटकॉफ आणि ट्रम्प यांचे जावई जॅरेड कुशनर हे उपस्थित राहणार. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा LS मराठी.